तर मित्रांनो, आपण तुरी टिपल्या होत्या आणि तुरी टिपल्यानंतर सर्व प्लॉटमध्ये छान तुरी वापून आल्या. पण तुरी वापल्यानंतर सुद्धा ह्या तुरी अशा प्रकारे गंडवल्या जात आहे. म्हणजेच यांची मुळे बाहेर पडून आहे आणि छान वापलेल्या तुरी ज्या होत्या, तर या तुरींचं पाहू शकता आपण कशा प्रकारे यांना बाहेर काढलेलं आहे. तर याच्यावर काही उपाययोजना आपल्याला केली पाहिजे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच माहिती जाणणार आहोत. तर आता ही उतारी जी आहे ती ह्या तुऱ्यांना खात आहे. तर अशा प्रकारे प्लॉटमध्ये भरपूर प्रमाणात नुकसान पाहायला मिळत आहे. तर आपण पाहू शकता पुरा बेड रिकामा आहे आणि जवळजवळ सर्वच बियाणे हे खाल्ल्या गेलेले आहे. तर वापल्यावर सुद्धा अशा प्रकारे त्या तुरी वर काढल्या जात आहे. आणि ही झाली दुसरी समस्या. पण याआधी सुरुवातीची समस्या अशी पण आहे की याच्या आधी तुरी जेव्हा टिपतो आपण तर त्या तेव्हाच्या तेव्हा दुसऱ्या दिवशी बाहेर काढल्या जातात आणि जसे त्याची छिलटे असते तेच फक्त पाहायला मिळतात आणि तुरीतली डाळ पूर्णपणे खाल्लेली असते. तर या दोन प्रकारच्या समस्या नेहमी तुरीच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये याचबद्दल काय नियोजन केले पाहिजे त्याबद्दलची माहिती पाहूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मित्रांनो, व्हिडिओत सांगितलेली माहिती जर आवडली तर नक्की लाईक करा आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचू द्या. तर अशा प्रकारे जवळजवळ भरपूर नुकसान झालेले आहे आणि या नुकसानापासून वाचण्याकरता एक छोटीशी उपाययोजना आहे, तीच आपल्यापर्यंत मी शेअर करत आहोत मित्रांनो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, अगदी सोपा असा उपाय आहे आणि जर तुम्हाला खरोखर तुरी टिपल्यानंतर त्रास होत असेल तर त्यावर एक रामबाण उपाय आहे आणि हे स्वतः मी माझ्या शेतात वापरलेले आहे. तर तुम्हीसुद्धा हा उपाय करून पाहू शकता. तर चला आपण पूर्णपणे कसे काय बीज प्रक्रिया करायची आहे त्याबद्दल पूर्ण माहिती जाणून घेऊ. मित्रांनो, जर तुरीला हुमणी अडी किंवा तुरी उतारत असेल तर तुरी टिपण्यापूर्वी तुरीला एक उपाय आहे, तो आपण या व्हिडिओत आपल्यापर्यंत शेअर करत आहोत. तर सर्वात आधी तुरी घेतल्या आपण आणि हे एक आहे थायमेक्टोझॉम, जे 30 FS, हे थायमेक्टोझॉम. आणि यासोबत एक उपाय आहे आणि हा आहे मुंग्यांचा पावडर. तर आपण हा मुंग्याचा पावडर व्यवस्थित तुरीला लावून घेऊ. याच्यामुळे तुरीचे जे टोकरं काढून तुरी बाहेर काढून ठेवतात टिपल्यानंतर, तो प्रॉब्लेम जो आहे तो दूर होईल. मागच्या वर्षी मित्रांनो याचा अनुभव आपण घेतला होता आणि हा प्रयोग यशस्वीसुद्धा झालेला होता. तर हा मुंग्यांचा पावडर जवळच्या कोणत्याही मेडिकलमध्ये सहजरित्या उपलब्ध होतो आणि कोणतेही महागाचे औषध न घेता अगदी स्वस्त असा हा पावडर आहे. फक्त 35 रुपयाचा एक छोटासा पॅक मी आणलेला आहे. यामध्ये जवळजवळ 3 किलो तुरी सहज होऊ शकतात. तर आता हा 1 किलो तुरीसाठी मी वापरणार आहो. तर ह्या तुरी घेतलेल्या आहे मी आणि आता हा पावडर थोडा याच्यावर टाकून घेत आहो. तर अशा प्रकारे मित्रांनो पावडर तुरींवर टाकून घ्यायचा आहे आणि या मुंग्यांच्या पावडरमुळे कोणत्याच प्रकारची कीड तुरींना खाणार नाही, त्यापासून त्याचे संरक्षण चांगल्या प्रकारे होणार. तर हा तुरीवर पावडर टाकल्यानंतर याच्यावर जे आपण बीजोपचारक म्हणून जे थायमेक्टोझॉम वापरणार आहोत, तर हे थायमेक्टोझॉम लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये असते. तर हे थोडेसे याच्यावर टाकून घ्यायचे आहे. याची बीज प्रक्रिया करून घ्यायची, म्हणजे याच्यामुळे हे तुरीला चांगल्या प्रकारे चिकटेल. हलक्या हाताने औषध सभोवताल सगळ्या बियाणाला लागेल असे काळजीपूर्वक बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे. आणि हे आपण थायमेक्टोझॉम किंवा इतर कोणत्याही कंपनीचे औषध जरी वापरले तर त्याच्यात फक्त घटक हाच असला पाहिजे. आणि याला बघा, यामुळे रंगसुद्धा छान येईल आणि सभोवताल सगळे मुंग्यांचे जे औषध आपण वापरले होते तो पावडर सगळीकडे सारखा लागून जाईल, त्यामुळे व्यवस्थित बीज प्रक्रिया होईल. तर मित्रांनो, बीज प्रक्रिया झाल्याबरोबर लगेचच हे बियाणे न्यूजपेपरवर वाळत सोडायचे. असे केल्याने याला जास्त जर ओलावा असेल तर तो पेपर सोकून घेतो आणि बियाणे एकदम मोकळे होते आणि व्यवस्थितपणे ते वाढते सुद्धा. तर मित्रांनो, हा पहिला उपाय झाला. यामुळे आपल्या तुरी टिपल्यानंतर ज्या दुसऱ्या दिवशी फेकून देतात किंवा त्याचे टोकरं काढून ठेवलेले असते ते होणे बंद होईल आणि हमखास बंद होईल. याचे परफेक्ट रिझल्ट मिळतील तुम्हाला. आता आपण पाहूया दुसरा उपाय. मित्रांनो, तुरी उगवणीनंतर जवळजवळ 4-5 इंच तुरीची उंची असते आणि त्यानंतर तुरी जमिनीमध्ये आतमध्ये ओढल्या जातात. तर त्याकरता त्याला उतारीने खाणे असे म्हणतात. तर त्यावर उपाय म्हणून
प्रहार 10G म्हणजेच क्लोरोपायरिफॉस 10GR 10% ग्रॅन्युअल आहे. तर आता अलीकडे मार्केटमधून सिमेंट बंद झालेलं आहे, तर त्यामुळे त्याचा पर्याय हेच आहे. आणि दुसरं हे फ्युरी कार्बोसल्फ्युरान 3% CG हे असे याचं फॉर्म्युलेशन आहे. तर हे दोन्ही पॉकेट सम प्रमाणात घेऊन घ्यायचे आणि आपल्या तुरी जर वापल्या असेल आणि त्या वापलेल्या तुरी समजा अर्धा फूट किंवा 3-4 इंचच्या असेल आणि त्या परत जमिनीत ओढल्या जात आहे, किडे खात आहे त्यांना, आणि हुमणी अडी सुद्धा उटारी म्हणतो ज्याला आपण, तर उटारी जर खात असेल तर वापलेल्या तुरींचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. ते टाळण्यासाठी आपण या दोन पॉकेटना समप्रमाणात म्हणजे मिश्रण करून घ्यायचं आणि त्याला वापरायचं कसं बघा मित्रांनो. आपण या बॉटलमध्ये हे दोन्ही सारख्या प्रमाणात भरलेले आहे. अशा प्रकारे आपण 2 बाटल्या तयार करून घेतल्या. 1-1 किलोमध्ये 2 बाटल्या तयार होत असतात. तर हे आपण अशा प्रकारे छिद्र करून घेतलं झाकणाला. आता याला प्लास्टिक लावलेलं आहे कारण हे सांडू नये म्हणून. तर आपण शेतामध्ये प्रत्येक वापलेल्या झाडापाशी हे असं छिडकायचं आहे, थोडं थोडं प्रत्येक झाडापाशी छिडकायचं आहे. त्यामुळे त्या झाडापाशी जर ती हुमणी अडी असेल तर ती त्या तुरीला खाणार नाही आणि तिचं नियोजन होऊन जाईल. तर त्याच्यावर एक चांगला उपाय म्हणून या 2 वस्तूचा आपण वापर करू शकता. अशा प्रकारच्या अळ्या किंवा लाल अळ्या असतात किंवा गोंगलगाई असतात, त्यापासून आपल्या पिकाच्या उतारीपासून नक्कीच संरक्षण होईल मित्रांनो. हुमणी अळीपासून सुद्धा बचाव होईल मित्रांनो. आणि आपण तयार केलेले मिश्रण जे आहे ते अशा प्रकारे प्रत्येक वापलेल्या झाडासोबत टाकायचे आहे. वापलेल्या झाडावर किंवा नवीन टिबलेल्या तुरीवर सुद्धा आपण हे टाकू शकतो. अशा प्रकारे हा वापर करायचा आहे मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो तुरीची उटारी आणि हुमणी अडी या दोन्हीवर आपण नियंत्रण मिळवू शकतो. तर तुरी टिबल्यानंतर जर त्याचे टोकर काढून बाहेर ठेवत असेल किंवा ते वापस फेकत असेल तर हा उपाय जो आपण मुंग्यांचा पावडर आणि त्याच्यासोबतच एक थायमेक्टोझामचा वापर केलेला आहे बीज प्रक्रियेमध्ये. अशा प्रकारे तुरी टिबायची आहे. आणि तुरी वापल्या जर असेल ना, वापल्यानंतर जर त्रास होत असेल तर आपण हे फ्युरी किंवा कार्बोसल्फ्युरान जे बी आहे ते आणि एक क्लोरोपायरिफॉस 10GR यांचा वापर करू शकतो. तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही माहिती आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर जरूर करा. तर भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद मित्रांनो.